श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 15वा. आत्मदशक. समास 9वा. पिंडोत्पत्ती. श्रीराम. चौखाणीचे प्राणी असती, अवघे उदकेची वाढती. ऐसे होती आणि जाती, असंख्यात श्रीराम. चार खाणींचे जे प्राणी असतात ते सर्व उदकाच्या योगानेच वाढतात. असे असंख्य प्राणी उत्पन्न होतात, उपजतात आणि मरतात. तत्वांचे शरीर झाले, अंतरात्म्या सकट वळले. त्यांचे मूळ जो शोधिले, तो उदक रूप श्रीराम. सर्व प्राण्यांचे शरीर हे अंतरात्म्यासह तत्वांचे झालेले असते. त्याचे मूळ शोधले की ते उदक रूप आहे हे कळून येते. शरत्काळीची शरीरे, पीळ पीळो झिरपती नीरे. उभये रे ते एकत्रे, मिसळती रक्ती श्रीराम. शरदकाली घामरूपाने जसे सर्वांगातून पाणी झिरपते, त्याप्रमाणे सर्वांगाचे सारभूत असे पुरुषवीर्य आणि स्त्रीरेत ही रक्तात एकत्र मिसळतात. अन्नरस देहरस, रक्त रेते बांधे मूस. रसद्वये सावकास, वाढो लागे श्रीराम. अन्नरस, देहरस, रक्त आणि रेत यांची मूस तयार होते आणि दोन्ही रसांच्या योगे शरीर सावकाश वाढू लागते. वाढता वाढता वाढले, कोमळाचे कठीण झाले. पुढे उदक पैसावले, नाना अवेवी श्रीराम. ते वाढता वाढता कोमल असलेले हळूहळू कठीण होते. नंतर उदकामुळे नाना अवयव वगैरे विस्तार होतो. संपूर्ण होता बाहेरी पडे, भूमीसी पडता मग ते रडे. अवघ्याचे अवघेच घडे, ऐसे आहे श्रीराम. संपूर्ण वाढ झाली की ते बाहेर पडते आणि भूमीवर पडले की रडू लागते. सर्व प्राण्यांच्या बाबतीत सर्व असेच घडत असते. कुडी वाढे कुबुद्धी वाढे, मुळापासून अवघेची घडे. अवघेची मोडे आणि वाढे, देखत देखता श्रीराम. कुडी म्हणजे शरीर वाढू लागते, तशी कुबुद्धी वाढू लागते. मुळापासून सर्व उत्पन्न होते, सर्वच मोडते आणि पाहता पाहता वाढते. पुढे अवघियांचे शरीर, दिवसेंदिवस झाले थोर. सुचो लागला विचार, काही काही श्रीराम. पुढे सर्वांचे शरीर वाढू लागून दिवसेंदिवस मोठे होऊ लागते आणि मग काही काही विचारही सुचू लागतात. फळामध्ये बीज आले, तेने न्याये तेथे झाले. ऐकता देखता उमजले, सकळ काही श्रीराम. फळामध्ये बीज येतेच, त्याच न्यायाने येथेही घडते. ऐकून आणि पाहून सर्व काही समजू लागते. बीजे उदके अंकुरती, उदक नसता उडो न जाती. एके ठाई उदक माती, होता बरे श्रीराम. बीजे असतात ती उदकामुळेच अंकुरतात. उदक मिळाले नाही तर नष्ट होतात. बीजांना माती आणि पाणी दोन्ही एकत्र प्राप्त झाले तर बरे. दोही मध्ये असता बीज, भिजवून अंकुर सहज. वाढता वाढता पुढे रीझ, उदंड आहे श्रीराम. माती आणि पाणी या दोन्हींच्या संयोगाने भिजून बीजाला सहजच अंकुर फुटतो. वाढता वाढता पुढे उदंड वाढ होते. इकडे मुळ्या धावा केती, तिकडे अग्रे हे लावती. मुळे अग्र द्विधा होती, बीजापासून श्रीराम. इकडे मुळ्या जमिनीकडे धाव घेतात, तर तिकडे अग्रे वाऱ्याने डोलू लागतात. एकीकडे मुळे आणि एकीकडे अग्रे बीजापासूनच विभागली जातात. मुळ्या चालिल्या पाताळी, अग्रे धावती अंतराळी. नाना पत्री पुष्पी फळी, लगडली झाडे श्रीराम. मुळ्या खाली पाताळाकडे जातात, तर अग्रे आकाशाकडे धावतात आणि नाना पाने, फुले आणि फळे यांनी झाडे लगडून जातात. फळांवडील सुमने, सुमनांवडील पाने. पानांवडील अनुसंधाने, काष्ठे अवघी श्रीराम. फळांच्या पूर्वी फुले येतात, फुलांच्या आधी पाने येतात. पानांच्या पेक्षा वडील म्हणजे आधी सर्व लाकडे उत्पन्न होतात. काष्ठावडील मुळ्या बारीक, मुळ्यांवडील ते उदक. उदक आळोन कौतुक, भूमंडळाचे श्रीराम.
काष्ठापूर्वी मुळ्या अगदी बारीक अशा उत्पन्न झालेल्या असतात. मुळ्यांपेक्षा उदक वडील म्हणजे श्रेष्ठ होय, कारण उदक आळूनच या पृथ्वीवरील सर्व प्राणी पदार्थ उत्पन्न होतात. याची ऐसी आहे प्रचिती, तेव्हा सकळ वडील जगती. जगती वडील मूर्ती, आपो नारायणाची श्रीराम. या सर्व अनुभवावरून या जगात सर्वात आधी उत्पन्न झाल्याने वडील व श्रेष्ठ कोण असेल तर आपो नारायण होय. तया वडील अग्निदेव, अग्नि वडील वाये देव, वाये देवा वडील स्वभाव, अंतरात्म्याचा श्रीराम. त्याला वडील अग्निदेव आहे, त्या अग्निदेवाहून वायुदेव वडील आहे आणि त्या वायुदेवापेक्षा स्वाभाविकच अंतरात्मा वडील आहे. सकळ वडील अंतरात्मा, त्यासी नेणे तो दुरात्मा. दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा, अंतरला तया श्रीराम. म्हणून सर्वांना वडील, सर्वाहून श्रेष्ठ जो अंतरात्मा, त्याला जो जाणत नाही तो दुरात्मा होय. दुरात्मा म्हणजे ज्याला आत्मा दुरावला, अंतरला तो होय. जवळी असो न चुकले, प्रत्ययास नाही सोकले, उगेची आले आणि गेले, देवाच करिता श्रीराम. जवळ असून ते अंतरात्म्यास ओळखण्यास चुकले, त्यांनी अनुभवाची सवय लावून घेतली नाही, उगाच जन्मले आणि मेले, तेही अंतरात्म्यामुळेच होय. म्हणून सकळा वडील देव, त्यासी होता अनन्य भाव, मग हे प्रकृतीचा स्वभाव, पालटो लागे श्रीराम. म्हणून सकळाहून श्रेष्ठ अशा अंतरात्म्याशी अनन्य झाले म्हणजे देह स्वभाव पालटू लागून बाहेरच्या विषयांचे आकर्षण कमी होऊ लागते आणि माणूस जास्तच अंतर्मुख होऊ लागतो. करी आपुला व्यासंग, कदापि नव्हे ध्यान भंग, बोलणे चालणे वेग, पडोच नेदी श्रीराम. आपला जो व्यासंग व्यवसाय असेल तो करावा, पण ध्यानाभ्यास कधी खंडित होऊ देऊ नये. त्यामुळे बोलणे चालणे यात काहीच फरक पडत नाही. जे वडिली निर्माण केले, ते पाहिजे पाहिले, काये काये वडिली केले, किती पहावे श्रीराम. जे वडिलांनी निर्माण केले असेल ते पाहिलेच पाहिजे. वडिलांनी काय काय केले ते किती म्हणून पाहावे. तो वडील जेथे चेतला, तोची भाग्य पुरुष झाला, अल्प चेतने तयाला, अल्प भाग्य श्रीराम. तो अंतरात्मा जेथे जागृत होतो तो पुरुष भाग्यवान ठरतो. जो थोडासाच अंतरात्म्यास जाणतो त्याला थोडासाच लाभ होतो. तया नारायणाला मनी, अखंड आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासूनी, जाईल कोठे श्रीराम. त्या नारायणाला ध्यानी मनी अखंड आठवावे, मग त्याचीच असलेली लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाईल तरी कोठे. नारायण असे विश्वी, त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी, कोणीतरी काया श्रीराम. नारायण सर्व विश्वात भरून राहिलेला आहे, त्याची पूजा नेहमी करावी. त्यासाठीच कोणाचीही का होईना काया तोषवावी. देहाची सेवा करावी, ती नारायणाला पुजते. उपासना शोधून पाहिली, तो ते विश्व पाळीती झाली, नकळे लीळा परीक्षिली, नवचे कोणा श्रीराम. उपासना म्हणजे काय याचा शोध घेतला तेव्हा उपासना म्हणजे विश्वरूप अंतरात्म्याची सेवा असं कळून आलं. त्या अंतरात्म्याची लीला परीक्षा केल्याशिवाय कोणाला कळत नाही. देवाची लीळा देवे विण, आणिक दुसरा पाहे कोण, पाहणे ती तुके आपण, देवची असे श्रीराम. देवाची लीला देवाशिवाय दुसरा कोण पाहू शकेल. पाहिल्यावर कळते की आपण तो देवच आहोत. उपासना सकळा ठाई, आत्माराम कोठे नाही, या कारणे ठाई ठाई, रामे आटोपिले श्रीराम. या विश्वात सर्व त्याचीच उपासना चालते. आत्माराम कोठे नाही असं नाही, सर्व जागी तोच आत्माराम भरून राहिलेला आहे. त्यामुळे त्याचीच सत्ता ठाई ठाई चालताना दिसते. ऐसी माझी उपासना, आणि तनये अनुमाना, नेऊन घाली निरंजना, पहिलीकडे श्रीराम. माझी उपासना ही अशी आहे
तिच्या व्यापकतेचे अनुमान बुद्धीला होत नाही. तिच्या योगे साधक निरंजनाच्याही पलीकडे जाऊन पोहोचतो. देवा करिता कर्मे चालती, देवा करिता उपासक होती, देवा करिता ज्ञानी असती, किती एक श्रीराम. अंतरात्म्यामुळेच सर्व कर्मे चालतात. अंतरात्म्यामुळेच उपासक उपासना करतात. अंतरात्म्यामुळेच कित्येक ज्ञानी होतात. नाना शास्त्रे नाना मते, देवची बोलीला समजते, नेमका नेमक वेस्ता वेस्ते, कर्मानुसार श्रीराम. नाना शास्त्रे नाना मते, देव म्हणजे अंतरात्म्यानेच सर्व काही केले आहे. कर्मानुसार जो तो चांगला अथवा वाईट अर्थ लावतो. देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊ येती तुके घ्यावे, अधिकारा सारिखे चालावे, म्हणजे बरे श्रीराम. वंद्य निंद्य सर्व देवानेच केले असले तरी त्यातून योग्य तेच घ्यावे. आपापल्या योग्यतेनुसार चालावे म्हणजे बरे. आवाहन विसर्जन ऐसेची बोलिले विधान, पूर्व पक्ष झाला येथून, सिद्धांत पुढे श्रीराम. उभारणी आणि संवारणी म्हणजे आवाहन आणि विसर्जन असाच पूजनाचा विधी असतो. उपासना अशी द्वैतमय असल्याने ती पूर्व पक्षातच म्हणजे मायेतच येते. आता पुढे सिद्धांताचे निरूपण येईल. वेदांत सिद्धांत धादांत, प्रचित प्रमाण नेमस्त, पंचीकरण सांडू नाहीत, वाक्यार्थ पहावा श्रीराम. वेदांत सिद्धांत आणि धादांत यात मुख्य प्रचितीच निश्चयपूर्वक प्रमाण आहे. पंचीकरणादी उभारणी संवारणीच्या पलीकडे जाऊन महावाक्याचा लक्षार्थ अनुभवावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पिंडोत्पत्ती नाम समास 9 समाप्त.